रामकृष्ण हरे सज्जन हो, आज आपणाला उदयती यदि भानु हो या संस्कृत सुभाषितावर विचार सांगणार आहे, म्हणजे विवरण करणार आहे सुभाषितांचं. सुभाषितम हा जो श्लोक आत्ता आपण घेणार आहोत तो आहे भर्तृहरी नीतिशतकातला श्लोक आहे. भर्तृहरीचे 3 शतकं आहेत, त्यातला हा नीतिशतकातला. शतक म्हणजे 100 असे श्लोक केलेले आहेत. आणि काय ते काव्य आहे, हा 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 ऐका. सज्जन माणूस जो असतो ना, त्याचं वागणं कसं असतं ते या सुभाषितामध्ये सांगितलेलं आहे. 4 उदाहरणं दिलेली आहेत आणि मग सिद्धांत सांगितलेला आहे. विचार, उच्चार आणि आचार याची एक वाक्यता ज्याची असते त्याला सज्जन असं म्हणतात. आणि त्या सज्जनाचं लक्षण या भर्तृहरीने या सुभाषितामध्ये सांगितलेलं आहे. मनाचे कान करून ऐका. उदयति यदि भानुः पश्चिमे दिग्विभागे प्रचलति यदि मेरुः शीततां याति वह्निः विकसति यदि पद्मं पर्वताग्रे शिलायां न चलति खलु वाक्यं सज्जनानां कदाचित. अर्थ, भर्तृहरी म्हणतात उदयति यदि भानुः पश्चिमे दिग्विभागे. कदाचित सूर्य पूर्वेचा पश्चिमेला उगवेल ही गोष्ट अशक्य आहे, इतिहासात कधी घडलेली नाही, घडण्याची शक्यताही नाही. असं असलं तरी असं कदाचित होऊ शकेल असं त्यांचं म्हणणं. उदयति यदि भानुः पश्चिमे दिग्विभागे, पश्चिम दिशेला कदाचित सूर्योदय होईल. प्रचलति यदि मेरुः, जो पर्वत मेरू सगळ्यात मोठा आहे ना, तो कदाचित असा हलेल, नाचायला लागेल किंवा चालायला लागेल कदाचित. हे कधीही शक्य नाही पण तसं होऊ शकेल. शीततां याति वह्निः, अग्नी कदाचित शीतल होईल. अग्नीचा हा सांसिद्धिक धर्म आहे, उष्णम. अग्नी हा उष्ण आहे, तो कधीही कोणत्याही काळामध्ये थंड होत नाही, थंड होऊ शकत नाही, कारण तो त्याचा स्वभाव धर्म आहे. तेव्हा असं कदाचित तोही थंड होईल. विकसति यदि पद्मं पर्वताग्रे शिलायां, कदाचित पर्वताच्या टोकावर एक मोठ्या दगडावर पद्म विकसित होईल, म्हणजे पद्म उगवेल आणि त्याला फुलं येतील. पर्वताग्रे शिलायाम, पर्वताच्या टोकावर एखाद्या शिळेवर ते पद्म कदाचित उगवेल. कारण पद्म जे आहे ना, पद्मपत्र मिवांबसा असं म्हणतात गीता. तेव्हा ते पद्म फक्त पाण्यातच उगवतं, कमळ. आणि हे कदाचित म्हणाले त्या दगडावर उगवेल. पण न चलति खलु वाक्यम सज्जनानां कदाचित, या 4 गोष्टी कदाचित होतील, पण सज्जनाचं जे वाक्य आहे, बोललेलं आहे, ते कधीही बदलणार नाही, ते तसंच ठाम असेल. असं इतकं ठाम भर्तृहरीने सांगितलेलं आहे. 4 उदाहरणं दिलेली आहेत. कदाचित या अशक्य गोष्टी शक्य होतील, पण हे मात्र कधीही बदलणार नाही, आणि त्यालाच सज्जन असं म्हणतात. त्याबद्दल संत काय म्हणतात बघा. बोले तैसा चाले, जसं बोलतो ना तसं चालतो. त्याची वंदावी पाऊले, बोले तैसा चाले, जसं बोलतो तसंच चालतो, त्याचे मी पाय वंदन करील असं तुकोबराय म्हणतात. आणि बोले एक चाले एक, त्याचे पाहू नये मुख,
एक बोलतो आणि दुसरंच चालतो, अशा लबाडाचं तोंडसुद्धा पाहू नये असं संत म्हणतात. तात्पर्य असं आहे की अशा सज्जनाची संगती फार फार महत्त्वाची आहे. दुर्मिळ असली तरी महत्त्वाची आहे. जीवन बदलून टाकेल आणि म्हणून सत्संग करा. सत्संग महत्त्वाचा आहे असा या सुभाषिताचा अर्थ आहे. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. ज्ञान ऐकत राहा, ज्ञान वाटेत राहा. नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमे विद्यते आणि ज्ञानदानम विशिष्यते. सगळ्यात मोठं दान, महादान ज्ञानदान आहे. आनंदी रहा. रामकृष्ण हरी.